हॅलो एव्हरीवन. सो आपण आत्तापर्यंत रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ह्या चॅप्टरमध्ये बऱ्यापैकी पार्ट कवर केलेला आहे. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर संपवणार आहोत. ओके, सो इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव ऑलरेडी सीन अबाउट द root of administrations. Okay, classification of root of administration. Then we covered the local route of administration. Okay, in which oral route is there, sublingual route is there, then rectal route is there. Okay, then we will start the इंजेक्शन रूट ऑफ ड्रग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे इंजेक्शनसुद्धा बघितलेले आहेत. आज आपल्याला जो पार्ट बघायचा आहे इंजेक्शन्स रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, दॅट इज सबक्युटॅनियस इंजेक्शन्स. ओके, सो सबक्युटॅनियस इंजेक्शन्स विच इज in which drug get injected into the subcutaneous layer of skin. Okay, so skinच्या subcutaneous layer मध्ये drug inject केला जातो with the help of syringe and needle. Okay, सो इथे तुम्हाला फर्स्ट डायग्रॅममध्ये दिसत असेल की स्किनच्या सबक्युटॅनियस लेअरमध्ये निडल इन्सर्ट केलेली आहे आणि निडल इन्सर्ट करताना स्किन सरफेससोबत 45 डिग्री एवढ्या अँगलने ती निडल आहे ती इन्सर्ट केलेली आहे. ओके, सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की जिथे इंट्रामस्क्युलर इंजेक्शनसोबत सबक्युटॅनियस इंजेक्शन कम्पेअर केलेलं आहे. ओके, सो इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की स्किन सरफेससोबत 90 डिग्री अँगल करून निडल इन्सर्ट केली जाते. ओके, आणि ती स्किनच्या लास्ट मसल लेअरपर्यंत इंजेक्ट करावी लागते. ओके, बट इन सबक्युटॅनियस इंजेक्शन सबक्युटॅनियस लेअरपर्यंतच आपल्याला निडल इंजेक्ट करायची आहे. जर इथे अँगल बघितला निडलचा तो 45 डिग्री एवढा आहे. ओके, बट इन सम इंजेक्शन्स ऑफ सबक्युटॅनियस देअर विल बी अ 90 डिग्री ऑफ अँगल. ओके, 90 डिग्री एवढा अँगल असतो आणि सबक्युटॅनियस लेअरमध्ये ड्रग इंजेक्ट केलं जातं. ओके, सो 45 डिग्री अँगलने सुद्धा आणि 90 डिग्री अँगलने सुद्धा. सो डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ इंजेक्शन्स द अँगल ऑफ दिस इन्सर्शन ऑफ निडल इज गेट डिसाइडेड. ओके, सो त्याच्यामुळे हा एक मेजर डिफरन्स आहे इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटॅनियसमध्ये. ओके, सो सबक्युटॅनियस इंजेक्शन प्लेस्ड इन द लूज कनेक्टिव्ह टिश्यू अंडर द डर्मिस. ओके, सो डर्मिस लेअर नंतर सबक्युटॅनियस लेअर असतो विच इज कन्सिस्ट ऑफ लूज क्युटॅनियस कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, ज्याच्यामध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यूज असतात आणि तिथे हे इंजेक्शन प्लेस केलं जातं. ओके, सो ऑप्टिमम साईड्स इन्क्लूड्स द वॅस्क्युलर एरिया. ओके, तिथे जास्त वॅस्क्युलर एरिया असतो. आउटर अस्पेक्ट्स ऑफ द अप्पर आर्म्स. ओके, सो जनरली कोणत्या सबक्युटॅनियस लेअरमध्ये वॅस्क्युलर एरिया जास्त आहे असे साईड्स जनरली सबक्युटॅनियस इंजेक्शनसाठी प्रिफर केले जातात. ओके, सो तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत आहेत जे डार्क कलरचे पॅचेस आहेत तिथे जनरली सबक्युटॅनियस इंजेक्शन्स दिले जातात. ओके, सो फर्स्ट आहे दॅट इज आउटर अस्पेक्ट्स ऑफ अप्पर आर्म्स. ओके, सो आपला जो खांद्याच्या खालचा भाग आहे दंडाकडचा तो जनरली प्रिफर केला जातो. ओके, ॲज अॅन सबक्युटॅनियस इंजेक्शन्स. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज पेरी अम्बिलिकल एरिया ऑफ ॲब्डॉमिन. ओके, सो तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत आहे की पोटाकडचा जो लोअर भाग आहे म्हणजे त्याला ओटीपोट असं बोलतात. ओके, सो तो ह्या सबक्युटॅनियस इंजेक्शनची साईट आहे. नेक्स्ट इज दॅट अँटेरियर अस्पेक्ट्स ऑफ थाय. ओके, सो थायचा जो अँटेरियर पोर्शन आहे ओके तिथे इंजेक्शन सबक्युटॅनियस इंजेक्शन दिले जातात. ओके, सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघितलात जर पाठीकडून तर थायचा जो पोस्टेरियर भाग आहे विच इज नोन ॲज बटक्स. ओके, सो तिथे सुद्धा सबक्युटॅनियस इंजेक्शन प्लेस केले जातात. ओके, सो ह्या ज्या साईट्स आहेत सबक्युटॅनियस इंजेक्शनच्या त्या हायली व्हॅस्क्युलर आहे. ओके, जिथे ब्लड सप्लाय हा हाय आहे. ओके, सो त्याच्यामुळे मोस्टली ह्या साईट प्रिफर केल्या जातात फॉर सबक्युटॅनियस इंजेक्शन्स. ओके, सो ओनली सुटेबल फॉर स्मॉल व्हॉल्यूम बघा फक्त स्मॉल व्हॉल्यूमच आपण सबक्युटॅनियस रूटने इन्सर्ट करू शकतो. दॅट इज 0.5 to 1 ml. ओके, सो मॅक्झिमम त्याचा व्हॉल्यूम लिमिट आहे 1 ml एवढाच ड्रग आपण सबक्युटॅनियस रूटने इजेक्ट करू शकतो. ओके, सो जनरली वॉटर सोल्युबल मेडिकेशनच प्रिफर केले जातात. असे ड्रग जे वॉटरमध्ये सोल्युबल आहेत असे ड्रग फक्त सबक्युटॅनियस रूटने दिले जातात.
use 25G needle inserted at 90 degrees to the skin. Okay, so generally 25G orange needle which is highly preferred for the subcutaneous injection which is inserted at 90 degree टू द स्किन. ओके, सो जर 90 डिग्रीज अँगलने एखादा ड्रग जर इन्सर्ट करायचा झाला सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये तर 25G ऑरेंज ही निडल प्रिफर केली जाते. ओके, देन पिंच अप अ फोल्ड ऑफ स्किन. ओके, सो जनरली इंजेक्ट करताना इंजेक्शन देताना दुसऱ्या हाताने थोडीशी स्किन पिंचअप करायला लागते. ओके, म्हणजे पिंच करून वरती उचलावी लागते. ओके, then depress the plunger slowly and wait for 6 seconds, then withdraw the needle. Okay, so injection देताना एक ही स्पेसिफिक मेथड आहे की एकदा पिंच ऑफ फोल्ड करून जेव्हा निडल आपण इन्सर्ट करू सबक्युटेनियस टिश्यूमध्ये तेव्हा प्लंजर स्लोली प्रेस करायचा आहे. ओके, सो त्या सिरिंजचा जो प्लंजर आहे तो स्लोली प्रेस करायचा आहे. त्याच्यानंतर ड्रग पूर्ण इन्सर्ट केल्यानंतर 6 सेकंड आपल्याला वेट करायचं आहे. 6 सेकंड तसंच थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर मग ती निडल आहे ती स्किनच्या लेअरमधून विड्रॉ करायची आहे. ओके, सो दीज आर द टेक्निक्स फॉलोड फॉर द सबक्युटेनियस इंजेक्शन्स. ओके, so these root drugs are injected below the skin in subcutaneous tissue, right? So only non-irritant substances can be injected by this route. Okay, so आपण बघितलेलं आहे की फक्त water soluble drug which is non-irritant in nature can be injected through this subcutaneous route. Okay, there is slow absorption of drug in this route as compared to the intravenous and intramuscular injections. Okay, so intravenous आणि intramuscular route सोबत जर कंपेअर केला सबक्युटेनियस रूट तर त्याच्यामध्ये जे ड्रगचे ॲब्सॉर्प्शन आहे ते स्लो आहे. ओके, स्लो ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग आहे. इन स्पाइट ऑफ स्लो ॲब्सॉर्प्शन द ड्रग ॲक्शन इज वेल सस्टेन्ड अँड युनिफॉर्म. पण जरी ह्या दोन रूटसोबत कंपेअर केल्यानंतर जरी त्याचं ॲब्सॉर्प्शन स्लो असलं तरी त्याची जी ॲक्शन आहे ती सस्टेन आणि युनिफॉर्म आहे. ओके, सस्टेन रिलीज आहे आणि युनिफॉर्म ॲक्शन आहे. ओके, सो एक्झाम्पलचे ह्या सबक्युटेनियस इंजेक्शनचे एक्झाम्पल्स आहेत लाईक प्रोटामिन, झिंक, इन्सुलिन, ॲड्रिनालिन इन ऑइल अँड सर्टन हार्मोन्स. ओके, सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सबक्युटेनियस इंजेक्शन्स. Now next we will be discuss in detail about the advantages and disadvantages of subcutaneous injections. Okay, so advantages इथे बघा तुम्ही, that is onset of action is faster than oral route. Okay, so oral route सोबत जर कंपेअर केला सबक्युटेनियस रूट तर त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे onset of action आहे ती फास्टर आहे. ओके, नेक्स्ट that is disadvantages that includes involve sterile technique. Okay, so this is an type of injection. सो त्याच्यामुळे स्टराईल टेक्निक फॉलो करणं फार गरजेचं आहे. ओके, सो हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे की जर हा रूट आपण प्रिफर करत असो यूज करत असो तर स्टरिलायझेशन टेक्निक फॉलो करणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट मोस्ट एक्सपेन्सिव्ह दॅन ओरल. जर ओरलसोबत कंपेअर केला तर मोर एक्सपेन्सिव्ह आहे. ओनली स्मॉल क्वांटिटी ऑफ व्हॉल्यूम ऑफ ड्रग कॅन बी ॲडमिनिस्टर्ड. ओके, सो फक्त आपण बघितलेलं आहे की फक्त 1 ml पर्यंत मॅक्झिमम ड्रग आपण सबक्युटेनियस रूटने ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. ओके, सो हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. अँड नेक्स्ट इज दॅट सम ड्रग्स कॅन इरिटेट टिश्यू अँड कॉजेस पेन. ओके, सो जनरली काही ड्रग्स असतात की जे सबक्युटेनियसमध्ये जे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्यांना इरिटंट इफेक्ट प्रोड्यूस करतात त्यांच्यामध्ये. सो त्याच्यामुळे पेन अराईज होतं. ओके, सो त्याच्यामुळे काही इंजेक्शन जे आहेत विच इज इरिटंट अँड अरायझेस पेन. ओके, सो हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. ओके, सो जर सबक्युटेनियस रूट आपण जर इंट्रामस्क्युलर, इंट्रावेनस आणि ओरल रूटसोबत कंपेअर केला तर हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघायचं आहे अदर टाईप ऑफ सबक्युटेनियस इंजेक्शन्स. ओके, सो सबक्युटेनियस इंजेक्शनचे 3 टाइप्स आहेत. दॅट इन्क्लूड्स हायपोडर्मोक्लायसिस, हायपोस्प्रे अँड इम्प्लांट्स. ओके, सो हे सबक्युटेनियस इंजेक्शनचे 3 मेजर टाइप्स आहेत. सो आपल्याला 1 by 1 इन डिटेल बघायचे आहेत. सो फर्स्ट इज दॅट हायपोडर्मोक्लायसिस. ओके, सो जनरली सबक्युटेनियस इन्फ्युजन्स जे आहेत ते हायपोडर्मोक्लायसिस या रूटने दिले जातात. सो अन अल्टरनेटिव्ह इन्फ्युजन रूट फॉर हायड्रेशन and certain medications and solutions in a selected patient
सिच्युएशन्स. ओके, सो अशा पेशंटमध्ये सिलेक्टेड पेशंटमध्येच हायपोडर्मोक्लायसिस हा रूट प्रिफर केला जातो. ओके, की जिथे हायड्रेशन ट्रीटमेंटची फार गरज असेल. सो मेडिकेशन्स और सोल्युशन गेट इन्सर्टेड थ्रू द हायपोडर्मोक्लायसिस रूट. ओके, so hypodermoclasis generally a special process of injecting large amount of drug through the loose connective tissues of the body. generally large amount of drug आपण loose connective tissue मध्ये insert करू शकतो. okay, the best site for the hypodermoclasis that includes the thigh, बटक. ओके, सो थाय आणि बटक ह्या बेस्ट साईड आहेत की जिथे आपण हायपोडर्मोक्लायसिस हा रूट प्रिफर करू शकतो. ओके, so the method is particularly useful in the conditions where vein puncturing is difficult. okay, so ही मेथड आपण अशा कंडिशनमध्ये प्रिफर करू शकतो की जिथे व्हेन पंक्चर करणं डिफिकल्ट होऊन जातं. ओके, जसं आपण बघितलं की आय व्ही रूट आपण जनरली लार्ज अमाऊंट ऑफ ड्रग आय व्ही रूटने देतो, पण तिथे काय आहे की तो ड्रग जो आहे तो व्हेनमध्ये इन्सर्ट करावा लागतो. ओके, सो अशा पेशंट कंडिशनमध्ये की जिथे व्हेन पंक्चरिंग डिफिकल्ट आहे अशा पेशंटमध्ये आपण लार्ज अमाऊंट ऑफ ड्रग जो आहे तो हायपोडर्मोक्लायसिस या टेक्निकने देऊ शकतो. ओके, सो हायपोडर्मोक्लायसिसने लार्ज अमाऊंट ऑफ ड्रग आपण सबक्युटेनियस लेअरमध्ये इन्सर्ट करू शकतो. ओके, सो जनरली पंक्चरिंग डिफिकल्ट असतं पेशंट्स दॅट इन्क्लूड्स द पेडियाट्रिक पेशंट्स. पेडियाट्रिक पेशंटमध्ये की जिथे लहान मुलांचं जर तुम्ही बघितलात तर व्हेन ज्या आहेत त्या क्लिअरली दिसून येत नाहीत. ओके, सो त्याच्यामुळे जनरली व्हेन डॅमेज होण्याची शक्यता असते. सो त्याच्यामुळे मोस्टली जे पेडियाट्रिक पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये सलाईन सोल्युशन जर आपल्याला इंजेक्ट करायचं असेल तर हायपोडर्मोक्लायसिस हा रूट आपण सिलेक्ट करू शकतो. ओके, सो इथे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस दिसत आहेत. फर्स्ट दॅट इज सेफर रूट दॅन आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो हा सेफर रूट आहे आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा. नो थ्रोम्बोफ्लेबायटिस, नो थ्रोम्बोस्ड कॅथेटर और व्हेन्स और एअर अँड और कॅथेटर एम्बोली, सेप्टिसेमिया. ओके, सो सेप्टिसेमिया मीन्स कोणतेही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नसतात. जनरली थ्रोम्बोफ्लेबायटिस और थ्रोम्बोस्ड कॅथेटरमध्ये ब्लड क्लॉट होण्याचं किंवा व्हेनमध्ये ब्लड क्लॉट होण्याचं किंवा एअर किंवा कॅथेटर एम्बोली म्हणजे एअर वगैरे गेली तर ते कॅथेटरमधून ते सलाईन सोल्युशन जात नाही एअर रिमूव्ह केल्याशिवाय. सो ह्या सगळ्या जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत आय व्ही रूटचे ते आपल्याला हायपोडर्मोक्लायसिसमध्ये दिसत नाहीत. ओके, सो त्याच्यामुळे जर आय व्हीसोबत जर हायपोडर्मोक्लायसिस रूट कम्पेअर केला तर इट इज ॲन सेफर रूट. ओके, नेक्स्ट इज दॅट रिड्यूस डिस्ट्रेस फॉर द पेशंट. ओके, एस्पेशली द कॉग्निटिव्हली इम्पेअर्ड. ओके, सो अशा पेशंटमध्ये की ज्या पेशंटमध्ये आपण जो स्ट्रेस आहे पेशंटचा तो हायपोडर्मोक्लायसिस रूटने कमी करू शकतो ॲज कम्पेअर टू द आय व्ही रूट. ओके, आय व्ही रूटपेक्षा हायपोडर्मोक्लायसिस रूट हा स्टेबल आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट लेस डिस्कम्फर्ट विथ इन्सर्शन अँड मेंटेनन्स. ओके, सो जनरली सबक्युटेनियस लेअरमध्ये इन्सर्ट करायची आहे निडल जी आहे ती. सो त्याच्यामुळे ज्या आय व्ही रूटसाठी स्पेशल टेक्निक किंवा मॉडरेट कंट्रोल रिलीज किंवा सुपरविजनची जी गरज होती ती हायपोडर्मोक्लायसिसमध्ये लागत नाही. ओके, सो त्याच्यामुळे लेस डिस्कम्फर्ट ॲज कम्पेअर टू आय व्ही हायपोडर्मोक्लायसिस गेट मोर प्रिफर. ओके, नेक्स्ट इज दॅट लेस कॉम्प्लिकेटेड अँड इझियर टू मेंटेन दॅन आय व्ही ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, सो जनरली इंट्रावेनस रूटपेक्षा लेस कॉम्प्लिकेटेड आहे आणि इझी टू मेंटेन आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट नाईट इन्फ्युजन्स अलाव फॉर डे टाईम मोबिलिटी. ओके, सो जनरली असे काही इन्फ्युजन्स आहेत की जे रात्रीच दिले पाहिजे किंवा दिवसाच दिले पाहिजे. सो असे ही इन्फ्युजन आपण कोणत्याही वेळी पेशंटला ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. ओके, सो मोबिलिटी आहे इन्फ्युजन ड्रग इंजेक्ट करण्याची ती जास्त आहे इन हायपोडर्मोक्लायसिस. ओके, नेक्स्ट फ्युअर हॉस्पिटल ॲडमिशन्स विथ पोटेन्शियल कॉस्ट सेविंग. ओके, सो जनरली आपण जर आपल्याला हायपोडर्मोक्लायसिस रूट प्रेफर करायचं असेल तर देर इज नो नेसेसरी टू ॲडमिट इन द हॉस्पिटल्स. ओके, सो आपण स्किल पर्सनला घरी बोलूनसुद्धा आपण हायपोडर्मोक्लायसिस रूटने ड्रग इंजेक्ट करून घेऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे इट इज ॲन
कॉस्ट सेविंग टेक्निक ॲज कम्पेअर्ड टू IV. ओके, सो हे आपण त्याचे जे ॲडव्हान्टेजेस बघतो आहे ते इंट्राव्हेनस रूटशी कम्पेअर करून बघतो आहे. का? त्याचं रिझन हे आहे कारण का आपण हायपोडर्मोक्लायसिस रूटने लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग इन्सर्ट करतो आणि दुसरा इंजेक्शनचा रूट की ज्याच्यामध्ये आपण लार्ज क्वांटिटी ऑफ ड्रग इन्सर्ट करतो विच इज ॲन IV रूट. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला हायपोडर्मोक्लायसिस ॲज कम्पेअर टू इंट्राव्हेनस रूट ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत. ओके, सो आय थिंक हायपोडर्मोक्लायसिस कसा ॲडव्हान्टेजेस आहे ॲज कम्पेअर टू IV तुम्हाला कळलं असेल. ओके, so next is that next type of subcutaneous injections that includes the hypospray injections. ओके, सो इथे तुम्हाला दोन इमेज दिसत आहेत. याच्यामध्ये एक मोठासा इन्स्ट्रुमेंट आहे आणि इथे टॉर्च टाईप एक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, so hypospray the method involves the subcutaneous introduction of drug. ओके, सो जनरली तुम्ही जर हे इन्स्ट्रुमेंट बघितला तर तुम्हाला इथे कुठेही निडल दिसत नाही आहे, बरोबर आहे. सो generally it is a needleless. ओके, needleless method devoid of needle. सो त्याच्यामुळे पेन अवॉइड होतं. ओके, निडल कुठेही इन्सर्ट करायची नाही आहे, सो त्याच्यामुळे पेन अवॉइड होतं. सो जनरली तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल जर निडलच नाही आहे तर मग हे स्किनमधून कसं काय पास होणार, राईट. सो त्याच्यासाठी हाय वेलॉसिटीने जेट थ्रू ते जे काही मेडिकामेंट आहे लिक्विड मेडिकामेंट ते इजेक्ट केलं जातं स्किनमध्ये. ओके, सो ऑरिफाईसमधून हाय जेट व्हेलॉसिटीने ते जे लिक्विड मेडिकामेंट आहे ते स्किनमध्ये इन्सर्ट केलं जातं. ओके, सो त्याची स्पीड एवढा हाय असतो की ते जे लिक्विड मेडिकामेंट आहे ते स्किनच्या पोर्समधून त्याची एंट्री जी आहे ती सबक्युटॅनियस लेअरमध्ये होते. ओके, सो जनरली a drug can be inserted by means of high velocity jet projected through the fine orifice. Okay, so it is particularly useful for mass inoculation program. Okay, so generally high quantity ड्रग जर इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हायपोस्प्रे ही टेक्निक यूज केली जाते. इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज जेट इंजेक्शन्स. ओके, जनरल म्हणजे ह्याला हायपोस्प्रे सोबतच जेट इंजेक्शनसुद्धा म्हटलं जातं. ओके, सो हायपोस्प्रे और जेट इंजेक्शन दिस मेथड इज निडललेस अँड इज सबक्युटेनियस डन बाय अप्लाइंग प्रेशर ओव्हर द स्किन. ओके, सो जनरली प्रेशर यूज केलं जातं आणि त्या हाय प्रेशरने लिक्विड जे आहे ते स्किन लेअरच्या आतमध्ये टाकलं जातं. ओके, सो द ड्रग सोल्युशन इज रिटेन अंडर अ प्रेशर इन अ कंटेनर कॉल्ड गन. ओके, सो ते जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही पहिल्या स्लाईडमध्ये बघताय विच इज नोन ॲज गन. ओके, सो या गनमध्ये हाय प्रेशर अंडर ते जे मेडिकामेंट आहे ते स्टोअर करून ठेवलं जातं. इट इज हेल्ड विथ नोझल अगेन्स्ट द स्किन. ओके, सो इथे या इन्स्ट्रुमेंटच्या पुढे तुम्हाला एक नोझल दिसतंय. ओके, राऊंड ओपनिंग दिसतंय. सो त्या नोझलने स्किनवर प्रोजेक्ट केलं जातं. सो प्रेशर ऑन द नोझल अलाउज द फाईन जेट ऑफ सोल्युशन टू इमर्ज विथ द ग्रेट फोर्स. ओके, सो जनरली त्या नोझलवर प्रेशर अलाव केलं जातं. सो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे मेडिकामेंट आहे ते हाय जेट फ्लोने ग्रेट फोर्सने स्किनवर रिलीज होतं. ओके, सो द सोल्युशन कॅन पेनिट्रेट द स्किन अँड सबक्युटेनियस टिश्यू टू व्हॅरिएबल डेप्थ ॲज डिटरमाइंड बाय द प्रेशर्स. ओके, सो जनरली फार प्रेशरने ते लिक्विड इजेक्ट केलं जातं स्किनमध्ये. सो त्याच्यामुळे ते सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये पेनिट्रेट होतं. ओके, सो किती प्रेशर यूज केलेलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे ते सबक्युटेनियस लेअरच्या किती डेप्थपर्यंत इंजेक्ट होणार आहे. ओके, नेक्स्ट इज दॅट mass inoculation is possible but method is expensive. Definite skills are required and cuts might results. ओके, सो जनरली जास्त क्वांटिटीचं ड्रग देणं पॉसिबल आहे पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस हे आहेत की इट इज ॲन एक्सपेन्सिव्ह. ओके, सो गन लाईक इन्स्ट्रुमेंट लागतात. ओके, ऑल्सो इट रिक्वायर्स अ स्किल पर्सन. ओके, सो ते इन्सर्ट करताना सुद्धा डेफिनेट स्किलची रिक्वायरमेंट असते आणि कट्स होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो जनरली हाय प्रेशर यूज केलेलं असतं त्याच्यामुळे स्किनला कट जाण्याचे चान्सेस असतात. ओके, सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायपोस्प्रे इंजेक्शन्स. ओके, नेक्स्ट टाईप इज दॅट सबक्युटेनियस इम्प्लांट्स. ओके, सो जनरली इथे तुम्हाला फर्स्ट डायग्रॅममध्ये दिसत असेल इम्प्लांट्स कसं असतं तर इथे उभी तुम्हाला स्मॉल डायग्रॅम दिसते की त्याच्यामध्ये ड्रग डिफ्युजन आहे. ओके, नॉन पोरस मेम्ब्रेन आहे, त्याच्यानंतर इपॉक्झी आहे लेअर, नंतर स्टेनलेस स्टील त्याची बॉडी आहे. ओके,
विच इज नोन ॲज स्टील कॅप्सूल. त्याच्यानंतर त्या स्टील कॅप्सूलच्या आतमध्ये ड्रग सोल्युशन आहे आणि त्याला सिलिकॉन कॅप बसवलेली आहे. ओके. सो जनरली असं जे मेटल स्टेनलेस स्टील मेटलची ही जी स्टेनलेस स्टील कॅप्सूल आहे विच इज ॲक्ट ॲज अन इम्प्लांट. ओके. इम्प्लांट काय करतं? इम्प्लांट इट इज अन मेटल बॉडी. ओके. मेटल बॉडीमध्ये आतमध्ये ड्रग मेडिकामेंट असतं. ओके. सिलिकॉन कॅप आहे, त्या सिलिकॉन कॅपमधून हळूहळू तो ड्रग रिलीज व्हायचं काम करतं. ओके. सो हे जे इम्प्लांट आहे ते थ्रू इंजेक्शन बॉडीच्या सबक्युटेनियस लेअरमध्ये सोडलं जातं. ओके. स्किनमध्ये आतमध्ये सोडलं जातं. सो हे इंजेक्शन काय करतं? त्याच्या पुढच्या पार्टमध्ये जे इम्प्लांट बसवलेलं आहे ते फक्त त्या सबक्युटेनियस टिश्यूमध्ये रिलीज करतं आणि निडल पुन्हा स्किनमधून रिटर्न येते. ओके. सो इंजेक्शन दिल्यानंतर हा जो स्टेनलेस स्टील कॅप्सूलचा जो भाग आहे की ज्याच्यामध्ये ड्रग आहे आणि सिलिकॉन कॅप आहे, हा जो पार्ट इथे तुम्हाला दुसऱ्या पिक्चरमध्ये दिसतोय तो तसा स्किनमध्ये इंजेक्ट केल्यानंतर त्या सबक्युटेनियस टिश्यूमध्ये राहतो. ओके. सो त्याच्यानंतर सिलिकॉन कॅप थ्रू किंवा दुसऱ्या साईडला जे सिलिकॉन कॅप थ्रूच तो ड्रग जो आहे तो हळूहळू सबक्युटेनियस लेअरमध्ये रिलीज होतो. ओके. आणि मग जेवढ्या दिवसापर्यंत आपल्याला ट्रीटमेंट हवी आहे तेवढ्या क्वांटिटीचा ड्रग त्या स्टेनलेस स्टील कॅप्सूलमध्ये प्लेस केलेला असतो आणि तो हळूहळू बॉडीमध्ये रिलीज केला जातो. ओके. सो इम्प्लांट जे असतात ते रिमूवेबल असतात किंवा मग ते बॉडीमध्ये डिझॉल्व होण्यासारखे असतात. ओके. किंवा तसेच बॉडीमध्ये रिमेन राहतात. ओके. सो जनरली त्यांची जी रिलीज होण्याची ॲक्शन आहे ती लॉंगर पिरियडची असते. ओके. सो इम्प्लांट्स डेफिनेशन बघा. इम्प्लांट्स आर स्मॉल स्टराइल सॉलिड मॅसेस consisting of highly purified drug made by compression or molding or extrusion. Okay. So generally implants जे आहेत ते स्मॉल स्टराईल सॉलिड मासेस असतात. ओके. स्मॉल असतात, स्टराईल असतात आणि त्याच्यामध्ये सॉलिड मासेस असतात. ओके. सो जनरली हायली प्युरिफाईड ड्रग विच इज मेड अप बाय कॉम्प्रेशन और मोल्डिंग और एक्सट्रूशन्स. ओके. सो ह्या तीन टेक्निकने तो ह्या तीनपैकी एका टेक्निकने तो ड्रग जो आहे तो मोल्ड केलेला असतो. ओके. सो इम्प्लांट्स आर द ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स विच प्रोव्हाइड अ कंट्रोल रिलीज ऑफ ड्रग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ॲट द साईट ऑफ इम्प्लिमेंटेशन. ओके. जो जिथे इम्प्लांट बसवलेला आहे तिथून थ्रू अ लॉंग पिरियड ऑफ टाईम कंट्रोल रिलीजने तो ड्रग रिलीज होत असतो. ओके. So implants are intended for the implementation in the body, usually subcutaneously. So for the purpose of providing continuous release of drug over a long period of time. Okay. So main purpose आहे की ड्रग हा लॉंग पिरियडसाठी रिलीज होत राहतो बॉडीमध्ये. ओके. सो इम्प्लांट्स आर ॲडमिनिस्टर्ड बाय मीन्स ऑफ सुटेबल स्पेशल इंजेक्टर और सर्जिकल इन्सिजन्स. ओके. सो इम्प्लांट बॉडीमध्ये इन्सर्ट करण्यासाठी स्पेशल सुटेबल इंजेक्टर और सर्जिकल इन्सिजन्सची गरज असते. सो बाय सर्जरी और बाय अ स्पेशल इंजेक्टरने इम्प्लांट्स बॉडीमध्ये प्लेस करू शकतो. सो दीज आर डेव्हलप्ड विथ द फ्यू टू ट्रान्समिट अ ड्रग अँड फ्लुइड्स इनटू अ ब्लड स्ट्रीम विदाउट रिपीटेड इन्सर्शन ऑफ निडल. ओके. सो जनरली इम्प्लांट्सचा हा एक मोर ॲडव्हान्टेज आहे की एकसारख्या ड्रग इंजेक्ट करण्याची गरज नाही. ओके. सो एकदा तुम्ही तो ड्रग रिझर्वायर जो इम्प्लांट आहे तो एकदा तुम्ही बॉडीमध्ये प्लेस केला तर तो लॉंग पिरियडसाठी हळूहळू ड्रग रिलीज करत राहतो. ओके. सो दीज सिस्टीम्स आर पर्टिक्युलरली सुटेड फॉर डिलिव्हरी रिक्वायरमेंट्स ऑफ ड्रग्स सच ॲज इन्सुलिन, स्टिरॉइड्स, अँटीबायोटिक, ॲनाल्जेसिक्स. ओके. सो ह्या ड्रगच्या रिलीजसाठी जनरली इम्प्लांट्स हे प्रिफर केले जातात. ओके. सो जनरली त्याचा ॲडव्हान्टेज हा आहे इट शोज अँड सस्टेन अँड स्लो ॲक्शन ऑफ ड्रग प्रोड्यूस बाय द सबक्युटेनियस इंजेक्शन. ओके. सो इट इज युटिलाइज्ड इन सस्टेन रिलीज प्रिपरेशन्स इन द फॉर्म ऑफ इम्प्लांट्स. ओके. सो जनरली इम्प्लांट्स विच इज ॲक्ट ॲज अँड सस्टेन रिलीज प्रिपरेशन्स. ओके. सो दिस subcutaneous drug implants can act as an depot. Okay. Depot in the sense की
ते ॲक्ट ॲज अन रिझर्वायर. ओके, सो सम कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग गेट डिपॉझिटेड ॲट वन साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्यानंतर त्या साईटवरून तो जो ड्रग आहे तो स्लोली रिलीज होतो. ओके, सो इथे एक्झाम्पल आहे की टेस्टेस्टेरॉन इम्प्लांट्स. ओके, सो हे इम्प्लांट्सचं टेस्टेस्टेरॉन हे एक एक्झाम्पल आहे. सो दीज इम्प्लांट्स मे बी इफेक्टिव्ह सबस्टिट्यूट फॉर रिपीटेड इंजेक्शन्स विच कॅन लास्ट फॉर द पिरियड ऑफ टाईम अबाउट 9 to 15 months. ओके, सो जनरली इम्प्लांट्स एकदा बॉडीमध्ये प्लेस केल्यानंतर 9 ते 15 months आपल्याला तो ड्रग पुन्हा रिपीटेडली घेण्याची गरज लागत नाही. एकदा ते इम्प्लांट प्लेस केलं तर 9 ते 15 वर्ष आपण आरामाने त्या ड्रगचा रिलीज जो आहे तो आपोआप आपल्या बॉडीमध्ये होत राहतो. सो त्याच्यामुळे रिपीटेड ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करण्याची गरज लागत नाही. ओके, सो हा एक मेजर ॲडव्हान्टेज आहे इम्प्लांट्सचा. सो इथपर्यंत आपण सबक्युटेनियस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेलं आहे. सबक्युटेनियस रूटचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण डिस्कस केलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण सबक्युटेनियस इंजेक्शनचे टाईपसुद्धा बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज इंट्रा आर्टेरियल ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, सो इंट्रा आर्टेरियल ॲडमिनिस्ट्रेशन्स, आर्टेरियल मीन्स इन आर्टरी. ओके, सो ॲडमिनिस्ट्रेशन into an artery. So vasodilator drugs in the treatment of vasospasm, thrombolytic drugs in the treatment of embolisms. Okay, so generally डायरेक्ट आर्टरीमध्ये ड्रग दिला जातो. सो वॅझोस्पाझम, एम्बोलिझम ह्या ज्या ब्लडच्या डिसऑर्डर्स आहेत या कंडिशन्समध्ये आपण जे ड्रग यूज करतो ते जनरली इंट्रा आर्टेरियल ॲडमिनिस्ट्रेशन रूटने दिले जातात. ओके, सो इन दिस टाईप ऑफ इंजेक्शन ड्रग इज इंजेक्टेड डायरेक्टली इंटू द आर्टरी. This leads to the localization of drug effect in the particular organ or tissue. Okay, so generally artery जी आहे ती पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत ब्लड फ्लो करते. सो त्याच्यामुळे लोकलाइज्ड इफेक्ट आपण त्या ड्रगचं प्रोड्यूस करू शकतो पर्टिक्युलर ऑर्गन और टिश्यूसाठी. ओके, सो द अँटी कॅन्सर दॅट इज अँटीनिओप्लास्टिक एजंट्स आर गिवन बाय दिस रूट. Okay, so this route is also used for diagnostic studies and for injection of some anti-malignancy drugs. Okay, so generally डायग्नॉस्टिक स्टडीसाठी आपण प्रिफर करतो अँड ऑल्सो फॉर द इंजेक्शन ऑफ अँटी मॅलिग्नन्सी ड्रग. ओके, सो अँटी कॅन्सर ड्रगसाठी सुद्धा इंट्रा आर्टेरियल रूट आपण प्रिफर करू शकतो. बट ड्यू टू द व्हेरियस रिस्क दिस रूट इज यूज्ड रिअरली ॲज बाय एक्सपर्ट्स ओनली. ओके, सो डायरेक्ट आर्टरीमध्ये ड्रग इन्सर्ट करायचा आहे. सो मोर प्रिकॉशन्स घ्यावी लागणार आहे, नाहीतर खूप रिस्क आहे या रूटमध्ये. सो त्याच्यामुळे जनरली एक्सपर्ट जे लोक आहेत, स्किल पर्सन्स आहेत, तेच हा रूट प्रिफर करतात. ओके, सो द ड्रग इन्सर्टेड मे प्रोड्यूस अ सडन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इन द आर्टेरियल ब्लड अँड हेन्स मे बी हार्मफुल लोकली अँड प्रूव्ह फॅटल फॉर द टिश्यूज. ओके, सो जनरली आर्टरीमध्ये ब्लड इन्सर्ट केल्यामुळे देअर विल बी चान्सेस ऑफ डायरेक्ट हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे ड्रगचं जे हाय कॉन्सन्ट्रेशन आर्टरीमध्ये होतं, सो त्याच्यामुळे इट इज ॲन मोर फॅटल. ओके, सो हार्मफुल आणि फॅटल इफेक्ट प्रोड्यूस करण्याचे चान्सेस असतात थ्रू द इंट्रा आर्टेरियल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, सो नेक्स्ट रूट इथे आहे दॅट इज इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्स. ओके, सो दोन्ही रूटमध्ये डिफरन्स तुम्ही समजून घ्या. इंट्रा आर्टेरियल मीन्स इन आर्टरी आणि इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्स इन द सेन्स तुम्हाला इथे दिसतं आहे की ड्रग जो इंजेक्ट केलेला आहे तो जॉईंट्समध्ये केलेला आहे. ओके, सो इंजेक्ट्स द ड्रग्स इन टू द जॉईंट्समध्ये जो कार्टिलेजचा लेअर असतो, सॉफ्ट टिश्यूजचा जो लेअर असतो त्याच्यामध्ये ड्रग इंजेक्ट केला जातो. सो जनरली इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्स आर प्रिफर्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ आर्थरायटिस. सो मोर स्किल इज रिक्वायर्ड अँड इट इज अन पेनफुल ॲप्लिकेशन्स. ओके, सो इथे सुद्धा मोर स्किल पर्सनची गरज असते आणि it is an more painful applications. So intra-articular injections involves the administration of certain drugs which directly injected into a joint, right? So this route of drug administration is employed for the treatment of local conditions which can be achieved high local concentration of drugs. Okay, so generally ड्रगची हाय लोकल कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड असेल अशा कंडिशनमध्ये आपण इंट्रा आर्टिक्युलर रूट प्रिफर करू शकतो. जसं की एक्झाम्पल इथे बघा, हायड्रोकॉर्टिसोन ॲसिटेट
हा जो ड्रग आहे तो जनरली दिला जातो फॉर द ट्रीटमेंट ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस. ओके, सो रुमॅटॉइड आर्थरायटिससारखी जर कंडिशन असेल तर ह्या कंडिशनमध्ये इंट्रा आर्टिक्युलर रूटने हायड्रोकॉर्टिसोन ॲसिटेट हा ड्रग प्रिफर केला जातो. ओके, सो इट ऑल्सो रिक्वायर्स अ perfectly sterile drug for the injection to avoid any possibility of infections. ओके, सो जनरली हा रूट जरी आपण अर्थरायटिसच्या ट्रीटमेंटसाठी प्रिफर करत असलो तरी असेप्टिक कंडिशन्स रेफर करणं फार गरजेचं आहे. सो हायली स्टराईल टेक्निक्स यूज करणं गरजेचं आहे फॉर द इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन्स. ओके, सो दिस इज ॲन डिफरन्स बिटवीन इंट्रा आर्टेरियल आणि इंट्रा आर्टिक्युलर. ओके, सो नावामध्ये थोडंसं सेम जरी असलं तरी तुम्ही लक्षात ठेवा इंट्रा आर्टेरियल मीन्स आर्टरीमध्ये इंजेक्शन दिलेले आहेत आणि इंट्रा आर्टिक्युलर इन द सेन्स बोनमध्ये जो कार्टिलेजचा लेयर असतो सॉफ्ट टिश्यूचा त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं. ओके, सो आता आपण इंट्रा आर्टेरियल रूटचे ॲडव्हान्टेजेस बघूया. सो ॲडव्हान्टेजेस फर्स्ट इज दॅट फर्स्ट पास अँड क्लिन्झिंग इफेक्ट आर पास्ट. ओके, सो जनरली आर्टरीमध्ये डायरेक्ट ब्लडची एंट्री होते. सो त्याच्यामुळे फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि क्लिन्झिंग इफेक्ट आहे ड्रगचा, म्हणजे ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याचे चान्सेस आहेत हे लोअर होतात इन केस ऑफ इंट्रा आर्टेरियल रूट. ओके, नेक्स्ट इज दॅट बायोअबिलिटी इज 100%. ओके, सो जेवढं आपण ड्रग इंजेक्ट करतो ते डायरेक्ट ब्लडमध्ये जातं, आर्टरीमध्ये जातं. सो त्याच्यामुळे ड्रगची जी बायो अवेलेबिलिटी आहे दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ ड्रग कॉन्सन्ट्रेशन इन टू द ब्लड is 100%. Okay, next is that it is a great clinical value in administering anti-cancer drug. ओके, सो जनरली अँटी कॅन्सर ड्रग जे आहेत ते जनरली इंट्रा आर्टेरियल रूटनेच दिले जातात. ओके, सो फॉर कॅन्सर ट्रीटमेंट जनरली इंट्रा आर्टेरियल रूट गेट प्रिफर्ड. ओके, सो जनरली एक्झाम्पल लिम्ब मॅलिग्नन्सीज द ड्रग इज ॲडमिनिस्टर्ड इन टू द इंट्रा आर्टेरियल रूट. ओके, सो कोणती आर्टरी प्रिफर केली जाते दॅट इज ब्रॅकियल आर्टरी ऑर फिमोरल आर्टरी. ओके, सो लिम्ब मॅलिग्नन्सीज हा जर कॅन्सरचा टाईप असेल तर त्याच्यामध्ये जनरली ब्रॅकियल आर्टरी आणि फिमोरल आर्टरी प्रिफर रूट आहेत इंट्रा आर्टेरियल ॲडमिनिस्ट्रेशनचे. ओके, सो इथे आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कम्पेअर करूया इंट्रा आर्टेरियल रूटचे. ओके, सो द ग्रेटर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग कॅन बी डिलिवर्ड टू अ डिझायर्ड साईट. ओके, सो हा एक ॲडव्हान्टेज आहे की जास्त अमाऊंट ड्रगचा डिझायर्ड साईटला जाऊन ॲक्ट होतो. ओके, नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज दॅट इट इज अन पेनफुल असेप्टिक कंडिशन्स रिक्वायर्ड एक्सपर्टाईज निडेड. ओके, सो पेनफुल रूट आहे, असेप्टिक कंडिशन मेंटेन कराव्या लागतात आणि एक्सपर्ट पर्सनची गरज असते. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्रा आर्टेरियल रूट. ओके, नेक्स्ट रूट इज दॅट इंट्राथिकल इंजेक्शन्स. ओके, सो इंट्राथिकल ॲडमिनिस्ट्रेशन इज अ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग वाया अँड इंजेक्शन इन टू द स्पायनल कॅनल. ओके, सो जनरली स्पायनल कॉर्डमध्ये आणि सब ॲरोक्नाइड स्पेसमध्ये ड्रग जे आहेत ते इंजेक्ट केले जातात. ओके, सो त्याच्यामध्ये इंजेक्ट केल्यामुळे डायरेक्ट ते ड्रग्स आहेत ते सेरिब्रो स्पायनल फ्लुइडमध्ये पोचतात. ओके, सो दॅट्स वाय इट इज useful in spinal anesthesia, chemotherapy or pain management applications. ओके, सो जनरली स्पायनल कॉर्डमध्ये आणि सब ॲरेक्नॉइड स्पेसमध्ये हे इंजेक्शन्स दिले जातात. सो त्याच्यामुळे त्यांची डायरेक्ट एंट्री जी आहे ती सेरिब्रो स्पायनल फ्लुइडमध्ये होते. सो त्याच्यामुळे ह्याचा यूज जो आहे तो स्पायनल ॲनेस्थेशिया पर्पजसाठी होतो, किमोथेरपीसाठी केला जातो और पेन मॅनेजमेंट ॲप्लिकेशनमध्ये इंट्राथिकल रूट जो आहे इंजेक्शनचा तो जनरली प्रिफर केला जातो. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय की जो स्पायनल कॉर्डचा जो पोर्शन आहे. ओके, सो इथे वर्टिब्राच्या मधून ही जे स्पायनल कॉर्ड गेलेली आहे तिथे ड्रग डायरेक्ट इंजेक्ट केला जातो. ओके, नेक्स्ट आपण बघितलं ते सब ॲरेक्नॉइड स्पेस. ओके, सो ब्रेनचं जे कवरिंग आहे तिथे सब ॲरेक्नॉइड स्पेस असते. सो त्या स्पेसमध्ये आपण डायरेक्ट इंजेक्शन इजेक्ट करू शकतो. ओके, सो इंट्राथिकल रूटने जे इंजेक्शन आपण देणार आहोत ते कुठे इंजेक्ट करणार आहोत तर सेरिब्रो स्पायनल फ्लुइडमध्ये थ्रू स्पायनल कॉर्डमधून और सब ॲरेक्नॉइड स्पेसमधून. ओके,
So intrathecal route involves the introduction of drug in subarachnoid space. This route is used when the local and rapid effects of drug like spinal anesthesia, antibiotics and corticosteroids on the meninges are desired. ओके, सो मेनिंजेसवर जर कोणती ट्रीटमेंट हवी असेल, कोणता इफेक्ट हवा असेल तर त्या कंडिशन्समध्ये आपण इंट्राथिकल रूट प्रिफर करतो. सो बिसाइड दिस ऑल्सो यूजफुल इन स्पायनल ॲनास्थेशिया, ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम इंजेक्शन्स. ओके, सो ह्या कंडिशन्समध्ये सुद्धा आपण इंट्राथिकल रूट ॲज अन इंजेक्शन रूट प्रिफर करू शकतो. इंट्राथिकल ॲडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्ड अ स्ट्रिक्ट असेप्टिक टेक्निक. ओके, सो त्याचा डायरेक्ट एंट्री जी आहे ती सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये होतं. सो त्याच्यामुळे स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन्स टेक्निक्स फॉलो करणं फार गरजेचं आहे. ओके, next route is that intraperitoneal injections. Okay, so in this route the drug are injected into the peritoneal cavity which offers the large absorbing surface. Okay, so इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय माऊस आहे. ओके, सो दोन्ही लेग्सच्या मध्ये. ओके, सो राईट साईडला इंट्रापेरिटोनियल कॅव्हिटी असते की जिथे लार्ज सरफेस ॲब्झॉर्बिंग सरफेस असतो, तिथे इंजेक्शन जनरली इंजेक्ट केले जातात. ओके, सो इंट्रापेरिटोनियल इंजेक्शन्स विच इज कॉमनली एम्प्लॉयड फॉर लॅबोरेटरीज. ओके, सो जनरली लॅबोरेटरीजमध्ये ॲनिमल स्टडीसाठी जनरली हा इंट्रापेरिटोनियल रूट ऑफ इंजेक्शन प्रिफर केला जातो. ओके, जनरली क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हा जास्त यूज होत नाही. ओके, सो इट इज यूज टू गिव अ फ्लुइड्स लाईक ग्लुकोज सलाईन सोल्युशन टू इन्फंट्स. ओके, सो इन्फंट्समध्ये ग्लुकोजचं सलाईन सोल्युशन इंजेक्ट करण्यासाठी इंट्रापेरिटोनियल रूट प्रिफर केला जातो. There is a vast danger of adhesions and infection is employing to this route. Okay, so major disadvantage आहे peritoneal route is that there will be a chances of adhesion. Okay, so generally adhesions and infections हे दोन major disadvantages आहेत intraperitoneal injections. So intraperitoneal which is generally site of administration आहे peritoneal cavity. ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे रॅपिड ॲब्सॉर्प्शन ड्यू टू अ लार्ज सरफेस एरिया असतो. सो त्याच्यामुळे मॅक्झिमम क्वांटिटी जी आहे ड्रगची ती ॲब्झॉर्ब होऊ शकते. हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट इज दॅट डिसॲडव्हान्टेजेस आपण त्याचे बघितले तर असेप्टिक कंडिशन्स रिक्वायर्ड आहे, पेनफुल आहे, चान्सेस ऑफ ॲडेजन अँड इन्फेक्शन इन द पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, सो पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये ॲडेजन्स म्हणजे ड्रग चिकटून राहण्याचे चान्सेस आहेत आणि इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंट्रापेरिटोनियल रूट. ओके, नाउ नेक्स्ट रूट इज दॅट इंट्रामेडुलरी इंजेक्शन्स. ओके, सो व्हेन IV administration is not possible, the drug are directly injected into the bone marrow. Okay, so intramedullary injections means nothing but drugs जे आहेत ते बोन मॅरोमध्ये इन्सर्ट केले जातात. ओके, बोनच्या मधल्या पोर्शनमध्ये जो बोन मॅरो असतो त्याच्यामध्ये ड्रग इंजेक्ट केले जातात विच इज नथिंग बट द इंट्रामेडुलरी इंजेक्शन्स. ओके, सो दिस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज पर्टिक्युलरली एम्प्लॉयड इन इन्फंट्स अँड इन रेस्टलेस पेशंट. ओके, सो जनरली इंट्रामेडुलरी रूट जो आहे इंजेक्शनचा तो इन्फंट्स आणि रेस्टलेस पेशंट्स आहेत, ओल्ड पेशंट्स आहेत किंवा रेस्टलेस पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये प्रिफर केला जातो. ओके, so this route is contraindicated in the patient with history of bacteremia and in tibia or femur in children's. Okay, so generally अशा पेशंट्समध्ये बॅक्टेरेमिया दॅट मीन्स बोनच्या जर इन्फेक्शन्स कंडिशन्स असतील सो अशा कंडिशन्समध्ये जनरली हा जो रूट आहे तो पेशंटमध्ये कॉन्ट्राइंडिकेट केलेला आहे. पेशंटमध्ये तो इंट्रामेडुलरी रूट जो आहे तो प्रिफर केला जात नाही. ओके, ड्यू टू द चान्सेस ऑफ गेटिंग इन्फेक्टेड. ओके, नेक्स्ट इंट्रामेडुलरी इंजेक्शन्स रिक्वायर ऑल द नेसेसरी प्रिकॉशन्स इन्वॉल्व इन IV इंजेक्शन्स. ओके, सो इंट्राव्हेनस इंजेक्शनमध्ये जे काही असेप्टिक प्रिकॉशन्स रिक्वायर्ड आहेत ते सगळे प्रिकॉशन्स आपल्याला इंट्रामेडुलरी इंजेक्शन्समध्ये सुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, so when intravenous administration is not possible, the drug are directly injected into the bone marrow. Okay, so जेव्हा केव्हा इंट्राव्हेनस रूटने ड्रग ॲडमिनिस्टर्ड करणं पॉसिबल नसतं
तेव्हा हे जे इंट्रामेड्युलरी इंजेक्शन्स आहेत ते बोन मॅरोमध्ये इंजेक्ट केले जातात. ओके, सो इंट्रामेड्युलरी injection has most rapid onset of action आफ्टर द इंट्रावेनस इंजेक्शन्स. ओके, सो इंट्रावेनस इंजेक्शन नंतर जर कोणता रूट असेल की ज्याची रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन असेल तर तो आहे इंट्रामेड्युलरी इंजेक्शन्स. ओके, सो दिस रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इज पर्टिक्युलरली एम्प्लॉयड इन इन्फंट्स अँड इन रेस्टलेस पेशंट्स when the veins are either blocked or unless when for the circulation due to the thrombosis or circulatory collapse. ओके, सो अशा पेशंटमध्ये की जिथे एम्बॉलिझम्स, थ्रोम्बोसिस, सर्क्युलेटरी कोलॅप्स असे डिसीज असतात, वेनचे डिसीज असतात, वेन ब्लॉक झालेले असतात. सो अशा पेशंटमध्ये आपण आय व्ही रूट प्रिफर करू शकत नाही. ओके, सो त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये जनरली रेस्टलेस और ओल्ड पेशंटमध्ये और इन्फंट पेशंटमध्ये जनरली इंट्रामेड्युलरी इंजेक्शन प्रेफर केले जातात. ओके, so this route is contraindicated in patient with the history of bacteremia or osteomyelitis. ओके, सो बोनचे जे डिसऑर्डर्स कोणत्या पेशंटमध्ये असतील, बॅक्टेरिमिया अँड ऑस्टिओमायलेटिस, सो अशा कंडिशन्समध्ये जनरली इंट्रामेड्युलरी इंजेक्शन्स प्रिफर केले जात नाहीत. ड्रग इज इन्सर्टेड इन स्टर्नम इन अडल्ट्स अँड इन टिबिया अँड फ्युमर इन चिल्ड्रन्स. ओके, जर अडल्ट पेशंट असेल तर स्टर्नम रिजनमध्ये ड्रग इन्सर्ट केला जातो आणि जर पेशंट लहान असेल, चिल्ड्रन असेल तर टिबिया आणि फ्युमर ह्या बोन्समध्ये ड्रग इन्सर्ट केला जातो. ओके, सो दीज आर द साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंट्रामेड्युलरी इंजेक्शन्स. ओके, सो दिस इज अबाउट द different types of injections. Okay, so generally injections routes includes the administration of drug either in solution, suspension or emulsion form. Okay, so generally injection route ने जेव्हा ड्रग दिला जातो तेव्हा तो सोल्युशन, सस्पेन्शन और इमल्शन फॉर्ममध्ये असणं गरजेचं आहे आणि डिफरंट बॉडी पार्ट्समध्ये विथ द हेल्प ऑफ हॅलो सिरिंज अँड निडल आपण ड्रग इंजेक्ट करू शकतो. ओके, सो व्हेन द सिरिंज इज फील्ड अँड प्रेस द ड्रग लीक्स आउट. ओके, सो जनरली सिरिंजमध्ये जे ड्रग कंटेंट आहे ते फिल केलं जातं आणि नंतर ते प्लंजर प्रेस करून बॉडीमध्ये रिलीज केलं जातं. ओके, सो थ्रू निडल ते जे काही मेडिकामेंट आहे, कंटेंट आहे ते बॉडी टिश्यूमध्ये रिलीज केलं जातं. ओके, बट दिस शॉर्ट ऑफ इंजेक्शन इज पेनफुल. ओके, आपल्याला माहितीच आहे की इंजेक्शन्स जे आहेत ते पेनफुल आहेत. ओके, जनरली आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, जर आपण आधीच डॉक्टरांना म्हणतो की इंजेक्शन नको, तुम्हाला काय गोळ्या औषधं काय द्यायचे ते भरपूर द्या पण इंजेक्शन नको. का आपण असं म्हणतो, तर ते इंजेक्शन देताना जे पेन असतं ते आपल्याला नको असतं, राईट. सो त्याच्यामुळे इट इज ॲन मोर पेनफुल. ऑल्सो इंजेक्शन रूट जो आहे त्याला सर्जिकल स्टरिलिटी खूप लागते आणि प्रॉपर स्किल पर्सनची रिक्वायरमेंट असते. ओके, सो ॲज कम्पेअर टू द अदर रूट हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत इंजेक्शन्स रूटचे. सो इंजेक्शन रूट जर आपण प्रिफर करत असू तर त्याच्यासाठी हायली क्वालिफाईड पर्सन रिक्वायर असतो. ओके, कारण का त्याचे जे इफेक्ट आहेत, ॲडवर्स इफेक्ट आहेत, त्याची जे ॲक्शन आहे, त्याचा जो डोस आहे तो रिव्हर्स करणं फार कठीण असतं. ओके, सो त्याच्यामुळे हायली क्वालिफाईड पर्सनकडून आपण हे इंजेक्शन घेणं फार गरजेचं असतं. ओके, सो दीज आर द सम ॲडव्हान्टेजेस आपण बघितलेले आहेत इंजेक्शन रूटचे आणि डिसॲडव्हान्टेजेससुद्धा बघितलेले आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द various injections route of drug administration. Okay, next is that inhalation route. Okay, so inhalation route drugs are administered either as a aerosol system or in the form of vapors. Okay, so generally drug aerosol system ने apply केला जातो किंवा मग वेपर्स फॉर्मने इनहेल केलं जातं. ओके, सो बिसाइड्स दॅट सर्टन ड्रग कॅन बी स्प्रेड इन द फॉर्म ऑफ मायन्यूट ड्रॉपलेट विच गेट डिपॉझिट ओवर द म्युकस मेम्ब्रेन अँड दस प्रोड्युसिंग द लोकल इफेक्ट. ओके, सो जनरली काय केलं जातं, सर्टन ड्रग जे आहेत ते इन द फॉर्म ऑफ एरोझोल स्प्रे केले जातात इन द फॉर्म ऑफ मायन्यूट ड्रॉपलेट. ओके, मायन्यूट ड्रॉपलेटमध्ये ड्रग जे आहेत ते स्किनच्या म्युकस मेम्ब्रेनवर स्प्रे केले जातात आणि त्याच्यामुळे ते तेवढ्या लोकल एरियामध्ये इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, नेक्स्ट इज दॅट ड्रग कॅन बी ऑल्सो ॲडमिनिस्टर्ड ॲज अ गॅसेस ऑर इन द फॉर्म ऑफ स्मोक. ओके, सो हे जे आहेत गॅसेस आणि स्मोक फॉर्ममध्ये विच इज ॲन
in the inhalation form in the form of vapors. Okay, so this includes the volatile general anesthetics. Okay, so general anesthetics जे आहेत ते जनरली इनहेलेशन टेक्निकने दिले जातात. ओके, सो ॲब्सॉर्प्शन बाय दिस रूट इज रॅपिड, easy and high local as well as systemic concentration of drug can be achieved. ओके, सो कोणती सिस्टीम यूज केलेली आहे त्याच्यावरून त्याच्यावर डिपेंड आहे की ते जे इनहेलेशन प्रिपरेशन आहे ते लोकल इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे की सिस्टेमिक इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे. ओके, अँड इट इज अँड रॅपिड, इझी अँड हाय इन ॲक्शन्स. ओके, so generally inhalation route drugs are administered either aerosol system or in the form of vapors. Okay, so generally एरोझोल सिस्टीमने आपण ड्रग ॲडमिनिस्टर्ड करणार आहोत किंवा मग वेपर्स आपण इनहेल करतो. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसेल, फर्स्ट इमेजमध्ये हा जो एरोसोलचा कंटेनर आहे. ओके, जनरली आपण टी व्हीमध्ये पण बघतो, सिरियल्स पिक्चर्समध्ये, की अस्थमाचा अटॅक आला की पेशंट्स ते पंप शोधत असतात, सगळीकडे पंप असे तोंडाला धरून पंप जो आहे त्याच्यामधून ड्रग रिलीज होतं आणि त्यांना लगेच बरं वाटतं. ओके, सो त्याची जे ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे डायरेक्ट सिस्टमिक इफेक्ट असल्यामुळे फास्ट आहे. ओके, सेकंड पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर एरोसोल यूज करत आहे. सो पर्टिक्युलर लोकलाइज्ड इफेक्ट प्रोड्यूस करतं, पर्टिक्युलर एरियापर्यंत तो लोकलाइज्ड इफेक्ट असतो. जसं की आपण घरामध्ये जे पेन किलर यूज करतो, स्प्रे एरोझोल, मूवचा असेल, ओमनी जेलचा स्प्रे असेल किंवा डिफरंट काइंड ऑफ प्रिपरेशन्स आहेत. ओके, सो आपण काय करतो, आपला जर पायाकडचा भाग दुखत असेल तर फक्त तेवढ्या भागावर आपण तो स्प्रे जो आहे तो स्प्रे करतो. ओके, आणि तेवढाच भाग फक्त आपला दुखायचा थांबतो. ओके, सो लोकलाइज्ड थेरपी कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ एरोझोल. ओके, आणि सेकंड इमेजमध्येच दुसरा एक पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये वेपर्स जे आहेत ते इनहेल करतो एक पर्सन्स. ओके, सो जनरली सर्दी वगैरे आपल्याला झाली असेल, ओके, सर्दी किंवा कफ झाला असेल तर आपण डॉक्टरकडे गेलो तर जनरली आपल्याला हे वाफ द्यायचं काम करतात. ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या पर्टिक्युलर सोल्युशनमध्ये, सलाईन सोल्युशनमध्ये जनरली औषध टाकले जातात, रेस्प्यूज टाकले जातात आणि मग ते जे अलॉंग विथ सलाईन सोल्युशन ते जे रेस्प्यूल मेडिकामेंट्स आहे त्याचे वेपर्स जे असतात ते आपल्याला इनहेल करायला सांगितलं जातं पर्टिक्युलर टाईम पिरियडसाठी. आणि ही जी ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला कफ रेमेडीजसाठी दिली जाते. ओके, सो दीज आर द व्हेरियस टाईप ऑफ इनहेलेशन रूट. ओके, सो इनहेलेशन रूटचे जर तुम्ही ॲडव्हान्टेजेस बघितला, जनरली इनहेलेशन रूट जो आहे तो गॅसियस आणि व्होलाटाईल एजंट्स आणि एरोसोल्स या प्रिपरेशनसाठी यूज केलं जातं. त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितलात तर लार्ज सरफेस एरिया कवर केला जातो, सर्व्ज ॲज अ लोकल रूट इन लंग डिसीज. ओके, सो लंग डिसीज असेल तर तेवढ्याच लंग्स एरियामध्ये आपण तेवढंच लोकलाइज्ड थेरपी यूज करू शकतो. देन हाय ब्लड फ्लो. ओके, सिस्टेमिक सर्क्युलेशनमध्ये डायरेक्ट त्याची एंट्री होते, त्याच्यामुळे हाय ब्लड फ्लो एरियामध्ये त्याचा जास्त ॲडव्हान्टेजेस दिसतो. नेक्स्ट, हिपॅटिक फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. ओके, सो त्याची एंट्री कुठेही जी आय ट्रॅकमध्ये नाही आहे, सो त्याच्यामुळे त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम अंडर जाण्याचे चान्सेस नसतात. ओके, सो फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे ते अवॉइड केलं जातं. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट स्मॉल डोसेस सिन्स डायरेक्ट डिलेवरी अँड लेस टॉक्झिसिटी. ओके, सो डायरेक्ट डिलेवरी असते, स्मॉल डोसेस आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो, त्याच्यामुळे त्याची जी टॉक्झिसिटी आहे ती कमी असते. ओके, सो ॲज रिझल्ट ऑफ दॅट रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन ड्यू टू द रॅपिड ॲक्सेस टू द सर्क्युलेशन. ओके, सो डायरेक्ट सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये त्याची एंट्री आहे, त्याच्यामुळे त्याची ॲक्शन जी आहे ती रॅपिड आहे. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इनहेलेशन सिस्टीम. ओके, नेक्स्ट आपण डिसॲडव्हान्टेजेस बघूया. सो फर्स्ट इज दॅट मोस्ट ॲडिक्टिव्ह रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बिकॉज इट हिट्स द ब्रेन सो क्विकली. ओके, सो जनरली इट इज ॲन ॲडिटिव्ह रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो एकदा आपल्याला सवय झाली तर आपल्याला त्याची ॲडिक्शन होते, त्याची सवय लागते. ओके, सो दॅट्स वाय इट इज ॲन मोस्ट ॲडिक्टिव्ह रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, कारण का त्याचा इफेक्ट जो आहे तो डायरेक्ट ब्रेनवर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. ओके, म्हणजे क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. सो आपण एकदा तो पंप केला की आपल्या ब्रेनला आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला लगेच बरं वाटणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे पर्सनची जी
ते मेडिकामेंट ते इनहेलेशन एरोझोल इन्स्ट्रुमेंट यूज करण्याची जी मेंटॅलिटी असते ती वाढत जाते. ओके, आणि तो मग ॲडिक्टिव्ह होतो. सो हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की दिस रूट इज मोस्ट ॲडिक्टिव्ह इन नेचर. ओके, नेक्स्ट इज दॅट डिफिकल्टीज इन रेग्युलेटिंग द एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ डोसेज. ओके, सो आपण आता बघितलं जर आपल्या घरी मूळचा पेनकिलर स्प्रे असेल तो जनरली डिपेंडिंग अपॉन आपली जेवढी मेंटॅलिटी असते तसं आपण स्प्रे करतो. काही काही लोक असे दाबूनच ठेवतात आणि स्प्रे करत राहतात. ओके, त्यांचे असे इंटेन्शन असतात की जेवढं जास्त आपण स्प्रे करू तेवढं जास्त आपल्याला लवकर बरं वाटेल. ओके, सो त्याच्यामुळे त्याची जी डोस्ड ॲक्युरेटी आहे ती भेटणं डिफिकल्ट आहे इन केस ऑफ एरोझोल प्रिपरेशन्स सो हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट इज दॅट समटाइम्स पेशंट्स हॅविंग द डिफिकल्टीज इन गिविंग देमसेल्व्स अ ड्रग बाय इनहेलर. ओके, सो ते इन्स्ट्रुमेंट्स जनरली स्वतः ॲडमिनिस्ट्रेट करण्यासारखे नसतात. ओके, फर्स्ट आपल्याला त्याचा डेमो बघणं गरजेचं असतं. सो त्याच्यामुळेच पेशंट्स हॅविंग डिफिकल्टी ड्रग स्वतः ॲडमिनिस्ट्रेट करण्यामध्ये त्यांना ती डिफिकल्टी येते. ओके, नंतर सवयीनुसार गोष्टी होऊन जातात, पण स्टार्टिंगला तो ड्रग थ्रू द एरोझोल सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेट करणं ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्टीज असतात. ओके, नेक्स्ट इज दॅट ड्रग मे इंड्युस्ड कफ. ओके, सो जे काही इनहेलेशन किंवा इनहेलेशनने जे ड्रग आपण घेण्याचे चान्सेस घेतो त्या ड्रग कफ अराईज करण्याचे चान्सेस असतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर इथे क्रोमोलिन सोडियम हा जर ड्रग बघितला त्याची जर आपल्याला थेरपी सुरू असेल तर त्याचा एक साईड इफेक्ट आहे की तो जो ड्रग आहे तो कफ इंड्यूस करतो. ओके, कफची जी क्वांटिटी आहे बॉडीमध्ये ती इन्क्रीज करायचं काम करतं. ओके, नेक्स्ट इज दॅट पल्मोनरी सिक्रिशन मे गेट एनहान्स. ओके, सो जनरली पल्मोनरी एरिया आहे सो त्याच्यामध्ये ते जे गॅस आपण इनहेल करतो सो त्याच्यामुळे ते जे पल्मोनरीचे जे सिक्रिशन्स आहेत ते इन्क्रीज करतात. ओके, सो त्याचा एक इफेक्ट आपण बघितला आहे की कफचे सिक्रिशन्स आहेत ते इन्क्रीज होतं. ओके, सो आता आपण इन ब्रीफ डिस्कस करूया ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सो ॲडव्हान्टेजेस आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सो ड्रग ह्या रूटने घेतो विच कॅन बी ॲब्झॉर्ब्ड व्हेरी फास्ट. सो त्याच्यामुळे त्याचे जे ॲक्शन्स आहे विच इज अँड रॅपिड. लोकल अँड सिस्टमिक इफेक्ट ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय दिस रूट. ओके, लोकल आणि सिस्टमिक हे दोन्ही इफेक्ट ह्या रूटने आपण प्रोड्यूस करू शकतो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट सिस्टमिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ वोलाटाईल सबस्टन्सेस सच ॲज ॲनास्थेटिक्स कॅन बी इफेक्टिवली कंट्रोल. ओके, सो ड्रगचं जे सिस्टमिक कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण कंट्रोल करू शकतो, रिव्हर्स करू शकतो. ओके, कारण का इनहेलेशन आपण जितका वेळ देऊ तितका वेळेस त्या ड्रगची ॲक्शन होणार आहे. ओके, जर आपल्याला नको असेल तर आपण ते इनहेलेशन बंद करू शकतो आणि ड्रगची ॲक्शन जी आहे ती टर्मिनेट करू शकतो. ओके, सो त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आपण बघितले ड्रग डायरेक्टली एंटर लेफ्ट साईड ऑफ द हार्ट, देअर इज अ डेंजर ऑफ कार्डियक टॉक्झिसिटी. ओके, सो ड्रग इनहेल केल्यानंतर तो डायरेक्टली लंग्स पल्मोनरी वेनमध्ये जातं. सो त्याच्यामुळे डायरेक्ट त्याची एंट्री जी आहे ती हार्टच्या लेफ्ट साईडमध्ये होते. सो त्याच्यामुळे देअर विल बी अ चान्सेस ऑफ कार्डियक टॉक्झिसिटी. ओके, हा त्याचा एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. देन सर्टन ड्रग्स प्रोड्युसिंग लोकल इरिटेशन मे इन्क्रीज अ रेस्पायरेटरी ट्रॅक्ट सिक्रिशन्स. ओके, सो जनरली सर्टन ड्रग्स आहेत की जे लोकल इरिटेशन प्रोड्यूस करतात. सो त्याच्यामुळे रेस्पायरेटरी ट्रॅक्ट सिक्रिशन इन्क्रीज करतात. ओके, and next is the disadvantage is that the special technical skills and sometimes specially designed ॲपॅरेटस इज एसेन्शियल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, जसं आपण बघितलेलं आहे अस्थमाचे जे पंप्स असतात जो स्पेशल डिझाईन ॲपॅरेटस इज रिक्वायर्ड फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, जसं की वेपर्स जरी आपल्याला इनहेल करायच्या झाल्या तरी त्याच्यासाठी जे ॲपॅरेटस लागतात मास्क वगैरे ते स्पेशल ॲपॅरेटसची रिक्वायरमेंट असते. सो त्याच्यामुळे त्यांची कॉस्ट जी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे हा रूट जो आहे तो एक्सपेन्सिव्ह होतो. ओके, सो नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघितलं. सो इथे तुम्हाला दिसेल व्हेरियस मेथड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दिलेले आहेत. सो फर्स्ट आहे नेझल कॅन्युला. ओके, सो फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे एक बेबी झोपलेला आहे आणि त्याच्या नाकामध्ये ती जी ही आहे नाडी प्लास्टिक टाईप नळी टाईप आहे. ओके, सो दोन्ही नाकामध्ये ते कॅन्युलाज ओपन झालेले आहेत विच इज नोन ॲज नेझल कॅन्युला. सेकंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल त्या बेबीने मास्क यूज केलेला आहे फॉर इनहेलेशन.
देन नेक्स्ट थर्ड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते ॲम्ब्यू बॅग यूज केलेली आहे आणि लास्ट पिक्चर इज दॅट व्हेंटिलेटर. ओके, सो दीज आर द मेथड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग थ्रू द इनहेलेशन टेक्निक. ओके, सो नेझल कॅन्युला, मास्क, ॲम्ब्यू बॅग अँड व्हेंटिलेटर. ओके, सो दीज आर द डिफरंट मेथड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इनहेलेशन्स. ओके, सो इथे आपला इनहेलेशन रूट संपलेला आहे विच कम्स अंडर द बोथ इफेक्ट दॅट इज लोकल अँड सिस्टेमिक. ओके, लोकलमध्ये सुद्धा येतो आणि सिस्टेमिक्समध्ये सुद्धा येतो. ओके, नेक्स्ट आपल्याला रूट बघायचा आहे दॅट इज लोकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. So these can only be used for the localized lesions at the accessible sites and for a drugs whose systemic absorption from this site is minimum. ओके, सो हे ड्रग आपण हा जो रूट आहे लोकलाइज रूट हा फक्त पर्टिक्युलर लोकलाइज्ड साईटसाठी आपण यूज करू शकतो. ओके, सो एखाद्या ड्रगची ॲक्शन जेव्हा पर्टिक्युलर एरियाला आपल्याला पाहिजे असेल त्या पर्टिक्युलर एरियापुरतीच आपल्याला जर एखाद्या ड्रगची ॲक्शन रिक्वायर्ड असेल अशा कंडिशनमध्ये आपण हा लोकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन प्रिफर करू शकतो. ओके, सो जनरली एक्झाम्पल इथे दिलं आहे ग्लिसराईल ट्रायनायट्रेट हा जो ड्रग आहे तो ॲज अन ऑइंटमेंट म्हणून यूज केला जातो आणि तो पर्टिक्युलर त्या एरियामध्ये यूज केला जातो. ओके, सो हाय कॉन्सन्ट्रेशन आर अटेन ॲट अ डिझायर्ड साईट विदाऊट एक्सपोजिंग रेस्ट ऑफ बॉडी. ओके, सो दुसऱ्या कोणत्या बॉडीला ड्रगचं एक्सपोजर होत नाही, ज्या एरियामध्ये गरज आहे त्या पर्टिक्युलर पार्टपुरतीच फक्त आपण त्या ड्रगचं ॲप्लिकेशन करतो. ओके, सो त्याच्यामुळे जिथे गरज आहे बॉडीच्या ज्या पार्टला गरज आहे त्या पार्टमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि ड्रगची ॲक्शन मिळते. ओके, सो द लोकल रूट्स आर दॅट इन्क्लूड्स द टॉपिकल, डिपर टिश्यूज अँड आर्टेरियर सप्लायज. ओके, सो लोकल रूट बॉडीमध्ये कुठपर्यंत आपण प्रिफर करू शकतो, टॉपिकल, deeper tissues and arterial supply. Okay, so these preparation are meant for their action at the site of application. Generally जिथे ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या साईडला त्या ड्रगची ॲक्शन मिळून जाते. ओके, सो दिस एक्सटर्नल प्रिपरेशन्स इन्क्लूड्स डस्टिंग पावडर्स, पेस्ट, लोशन्स, ड्रॉप्स, ऑइंटमेंट्स, प्लास्टर्स. ओके, सो दीज आर द एक्सटर्नल प्रिपरेशन्स विच कम्स अंडर द लोकल ॲप्लिकेशन्स प्रिपरेशन्स. ओके, सो द वेल नोन एक्झाम्पल ऑफ एक्सटर्नल प्रिपरेशन फॉर लोकल ॲप्लिकेशन इज posterior pituitary powder which is used as a snuff for the treatment of diabetes insipidus. Okay, so generally diabetes या कंडिशनमध्ये pituitary powder यूज केली जाते. Okay, so this is an example of local application. Then occasionally the drug may be utilized for their systemic action, that is by injection or applied by rubbing. Okay, so generally लोकल ॲप्लिकेशन्समध्ये सुद्धा आर्टेरियर सप्लाय और डिपर टिश्यूमध्ये ड्रग इंजेक्ट केला जातो. ओके, बाय ॲक्शन ऑफ रबिंग. जनरली ड्रग जो आहे तो रब केला जातो स्किनमध्ये. ओके, सो त्याच्यामुळे त्याची जी एंट्री जी आहे ती डिपर टिश्यूमध्ये होते. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा सिस्टेमिक इफेक्टसुद्धा मिळू शकतो. त्याचं एक्झाम्पल आहे कॉड लिव्हर ऑइल. ओके, सो जनरली कॉड लिव्हर ऑइल जे आहे ते रब केलं जातं स्किनमध्ये. सो त्याच्यामुळे त्याच्यामधून मिळणारा जे विटॅमिन डी आहे ते स्किनला लार्ज क्वांटिटीमध्ये मिळतं. ओके, देन समटाईम्स ड्रग मे बी ॲप्लाइड लोकली ॲज बुगीज or boogies for urethra. Okay, so boogies, these are the medicament form which is placed in the urethra मध्ये ठेवलं जातं. Then pessaries for vagina, suppositories for the rectum. Okay, so these are the various preparations which is used for the local effect. Okay, so particular part साठी हे स्पेशल प्रिपरेशन्स यूज केले जातात. ओके, सो नेक्स्ट स्लाईडमध्ये इथे टॉपिकल डोसेज फॉर्म दिलेले आहेत. बघा कोणते कोणते आहेत. स्किनसाठी क्रीम आहे, ऑइंटमेंट आहे, लोशन्स, जेल्स, ट्रान्सडर्मल पॅचेस, डिस्क. ओके, सो दीज आर द प्रिपरेशन्स विच आर यूज्ड फॉर द स्किन. ओके, स्किनसाठी ॲज अन लोकल टॉपिकल डोसेज फॉर्म म्हणून ते ॲक्ट होतात. नेक्स्ट आय अँड इयर प्रिपरेशन्स दॅट इन्क्लूड्स सोल्युशन्स, सस्पेन्शन्स, ऑइंटमेंट्स. ओके, नोज अँड लंग्ससाठी आहेत स्प्रे अँड पावडर्स. ओके, नोजसाठी ड्रॉपसुद्धा येतात. ओके, सो दीज आर द प्रिपरेशन्स विच ॲक्ट ॲज अन लोकलाइज्ड एरिया. ओके, सो विच कम्स अंडर द टॉपिकल डोसेज फॉर्म.
नेक्स्ट आपल्याला बघायचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टॉपिकल रूट. ओके, लोकल रूटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत. ओके, सो ॲडव्हान्टेजेस इथे बघा, लोकल थेरापेटिक इफेक्ट. ओके, सो हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. ज्या एरियामध्ये आपल्याला ॲक्शनची गरज आहे ड्रगच्या, त्या एरियामध्ये आपण आपल्याला ती ॲक्शन भेटू शकते. ओके, सो लोकल इफेक्ट कॅन बी अचीव्ड विथ द हेल्प ऑफ टॉपिकल रूट, राईट. लोअर रिस्क ऑफ साईड इफेक्ट. ओके, सो जनरली ब्लड स्ट्रीममध्ये ड्रगची डायरेक्ट एंट्री नसते, सो त्याच्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स अराईज होण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी असतात. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट ट्रान्सडर्मल रूट ऑफर स्टेडी लेवल ऑफ ड्रग इन द सिस्टीम. ओके, सो ट्रान्सडर्मल रूट जर आपण जर प्रिफर करत असू तर ड्रगची जी लेवल आहे ती स्टेडी ड्रग रिलीज होतो, सो त्याच्यामुळे ऑप्टिमम लेवल आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये ड्रगची मिळते. ओके, सो ट्रान्सडर्मल रूट विच इज ऑफर स्टेडी लेवल ऑफ ड्रग इन द सिस्टीम. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ लोकल रूट. ओके, सो इन ब्रीफ आपण बघूया. सो दिस प्रिपरेशन्स प्रोव्हाइड अ इझी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन मेडिकामेंट. ओके, सो इट इज ॲन इझी रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, सो जनरली आपल्याला फक्त स्किनच्या वरच्या लेअरला जिथे हवं आहे तिथे फक्त इझी ॲप्लिकेशनने आपण तो ड्रग अप्लाय करू शकतो. देन नेक्स्ट लोकल ॲप्लिकेशन इन जनरल आर यूजफुल वेन प्रोलॉंग इफेक्ट ऑफ ड्रग इज डिझायर. ओके, सो जनरली ड्रगचा जर प्रोलॉंग इफेक्ट आपल्याला हवा असेल तर त्याच्यासाठी जो लोकल रूट आहे तो प्रिफरेबल आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज दॅट दिस प्रिपरेशन्स डिक्रीजेस द पॉसिबिलिटी ऑफ सिस्टेमिक ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट. ओके, सो जनरली हे जे प्रिपरेशन्स आहेत ते सिस्टेमिक ॲब्सॉर्प्शन मेडिकामेंटचं जे आहे ते जनरली अवॉइड केलं जातं. ओके, हा त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. ओके, जर रबिंग वगैरे टेक्निक यूज केली तरच त्याचे सिस्टमिक इफेक्ट मिळतात. ओके, सो जनरली लोकलाइज रूटमध्ये सिस्टमिक इफेक्ट जे आहेत ते अवॉइड केले जातात. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ local route. Okay, now next is that disadvantages that includes not well absorbed into a deeper layer of skin or mucous membrane. Okay, so generally जर रबिंग किंवा प्रेशराइज जर आपण कोणती ॲप्लिकेशन जर आपण यूज केलं नाही तर हा जो ड्रग जे आहेत ते डीपर लेयर्समध्ये किंवा म्युकस मेम्ब्रेनमध्ये इझिली एंटर होऊ शकत नाहीत. ओके, हा त्याचा एक मेजर डिसॲडव्हान्टेज आहे. नेक्स्ट इज दॅट जर बघितलं इन ब्रीफ तर ड्रग इन द फॉर्म ऑफ वॉटरी सोल्युशन्स आर समटाइम्स ॲब्झॉर्ब्ड इन द ब्लड विच मे लीड टू ॲन अनडिझायरेबल टॉक्सिक इफेक्ट वेन ॲप्लायड ऑन द म्युकस मेम्ब्रेन. ओके, सो असे काही लोकल प्रिपरेशन्स असतील की ज्याच्यामध्ये वॉटरी कंटेंट जास्त असेल. ओके, मोर लिक्विड फॉर्ममध्ये जर एखादं कंटेंट असेल तर देअर विल बी चान्सेस ऑफ पास इन टू द ब्लड. ओके, ब्लडमध्ये एंट्री होण्याची शक्यता असते, सो त्याच्यामुळे त्याचे अनडिझायरेबल टॉक्सिक इफेक्ट म्युकस मेम्ब्रेनवर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज झाला. नेक्स्ट इज दॅट ड्रग फॉर द कॉर्नियल ॲप्लिकेशन मे पेनिट्रेट ऑर इफेक्ट द सिलियरी मसल्स. ओके, सो जनरली कॉर्नियल ॲप्लिकेशन्स म्हणजे डोळ्यांसाठी जर आपण कोणते ड्रग यूज करत असतो. ओके, सो देअर विल बी अ चान्सेस ऑफ पेनिट्रेट ऑर इफेक्ट द सिलियरी मसल्स. जे सिलियरी बॉडीज असतात त्याला पेनिट्रेट करण्याचं काम किंवा त्याच्यावर इफेक्ट करण्याचं काम काही कॉर्नियल ॲप्लिकेशन्स करू शकतात. फॉर एक्झाम्पल जर कोकेन ड्रग बघितला तर त्याची ॲक्शन ही सिलियरी बॉडीवर असते, सो त्याच्यामुळे असे ड्रग्स जे आहेत ते जेव्हा आपण ॲज अॅन लोकल ॲप्लिकेशन्स यूज करणार असू तर त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की तो सिलियरी बॉडीला पेनिट्रेट करेल आणि त्याच्यावर इफेक्ट दाखवेल. ओके, सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ द लोकल रूट. ओके, सो आय थिंक तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे जे हे आहेत मेजर इंजेक्शनचा रूट आहे, ओरल रूट आहे, सबल्युंगल आहे, ओके, इन्हेलेशन आहे, टॉपिकल रूट आहे. सो हे जे सगळे रूट आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक्झाममध्ये नेहमी एक क्वेश्चन कंपल्सरी ह्या चॅप्टरवर असतो. एखादा रूट इन ब्रीफ तुम्हाला विचारला जातो आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस विचारले जातात. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज ॲन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. सो इथे आपला हा दुसरा चॅप्टर संपलेला आहे. आय होप तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. ओके, सगळे पॉईंट्स व्यवस्थित क्लिअर झाले असतील. तरीही कोणाला कोणतीही क्वेरी असेल
तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.